अलिबागमधल्या प्रस्तावित सिनारमन्स प्रकल्पासाठी पाणी पुरवठा योजनेच्या 400 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया आता अखेर रद्द करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केलेली ही निविदा प्रक्रिया रद्द करावी यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र MIDCच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं आणि यावेळेला टेंडर रद्द करण्यासोबतच 28 गावांना फिल्टर पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। त्यानंतर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। ज्या ग्रामपंचायतीने फिल्टरेशन हे करून फिल्टर पाणी कसा मिळेल त्यासाठी आमचे जे प्रयत्न होते त्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि MIDCच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात तो आम्हाला पत्र दिलं आहे आणि त्या कामाची आम्हाला प्रशासकीय मान्यता सुद्धा आज लेखी स्वरूपात दिलेली आहे। हा एक पाण्याचा मुद्दा आमचा सुटलेला आहे आणि जो निविदा प्रसिद्ध केली होती पाईपलाईनची 400 कोटीची म्हणजे 200 कोटी पाईपलाईन आणि 167 कोटीची फिल्टरचा जॅकवेल हे जनतेला विश्वास न घेता केलं होतं ते सुद्धा आज त्याही कॅन्सल झालं असं लेखी तक्रार लेखी नाही तोंडी सांगितलं की ते टेंडर निविदा ती सुद्धा कॅन्सल करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।